नमस्कार. डायबिटीज पर चर्चा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. माझं नाव आसावरी आहे आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची अँकर आहे. मधुमेह यालाच आपण डायबिटीज या नावाने सुद्धा ओळखतो. हे लक्षात घेऊन मधुमेह आणि त्याचे घातक परिणाम याविषयी जनजागृती करण्यासाठी डायबिटीज पर चर्चा सारखा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत देशातले प्रसिद्ध एंडोक्रिनॉलॉजिस्ट आणि डायबिटॉलॉजिस्ट मधुमेहाचे दुष्परिणाम, त्याची लक्षणं, उपचार याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात. चला तर या मालिकेला पुढे नेत आपल्या मुंबई स्टुडिओमध्ये आपण स्वागत करूया महाराष्ट्रातीलच नव्हे, भारतातील प्रसिद्ध एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉक्टर शैला शेख, नमस्ते. डॉक्टर असीम मालदार, नमस्ते. डॉक्टर दर्शना ठाकूर नमस्ते. आणि डॉक्टर पराग अग्रवाल यांचं. नमस्कार. तुमच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न डॉक्टर शैला शेख यांच्यासाठी आहे. मुंबईमध्ये कामाचे लांबचे तास, बाहेरचं अन्न या सगळ्यामुळे बरेचदा होतं असं की लोक दिसायला बारीक दिसतात पण आत चरबीचं प्रमाण वाढतच असतं. थिन ऑन आउटसाईड, फॅट ऑन इनसाईड याचं प्रमाण वाढतं आहे आणि यामुळे मधुमेह होतो आहे का असं तुम्हाला वाटतं का? असावरी, आपण जे प्रश्न विचारले ते खूप महत्त्वाचे आहे. मी मान्य करते की सध्याची जी आपली लाईफस्टाईल आहे, जसं आपण जेवण नेहमीच रात्री बाहेरचे ऑर्डर करते, एक ॲपमुळे आपल्याला लगेच जेवण मिळते हातात, की लांब वर्किंग आवर्स आहे, आपल्याला अजिबात एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नसते. हे मुंबईचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे डेफिनेटली डायबिटीज वाढते, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही आहे. आणि आपण जे वेस्टर्नायझेशन केलं आपल्या लाईफस्टाईलच्या त्याच्यामुळे खूप हे प्रॉब्लेम वाढून गेले. पण एक गोष्ट हे पण आहे असावरी की जेनेटिकली पण आपल्याला टेंडन्सी असते की आपण जे पण जेवण घेतात त्याच्यात फॅट जे असते ते मेनली आपला शरीराच्या पोटाच्या एरियामध्ये सगळं जमा होऊन जाते. ते आम्ही मेडिकली विसरल फॅट म्हणतात आणि विसरल फॅट इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह फॅट. हे मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह फॅट हॉर्मोन्स सिक्रीट करते बॉडीमध्ये, याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होते आणि आपल्याला माहीत आहे की सगळं जे आपण इन्फ्लमेशन म्हणतात हे सगळं ह्या फॅटमुळे होते. आणि ते फॅट जे असते ते सगळं डायबिटीज असू दे, ब्लड प्रेशर असू दे, कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम असू दे, ते सगळ्यांना आमंत्रण करून घेते. तो इट्स अ कॉम्बिनेशन ॲक्च्युली. डेफिनेटली लाईफस्टाईल सगळी गोष्टीला वाढून देते, पण जेनेटिकली पण आपल्याला टेंडन्सी असते. डॉक्टर आसिम मालदार यांच्यासाठी माझा प्रश्न आहे की टाईप 1, टाईप 2 आणि गर्भावस्थेतील मधुमेह याबद्दल आम्ही ऐकलं आहे, पण तुम्ही आमच्या प्रेक्षकांना त्याची तपशीलवार लक्षणं सांगू शकता का, किंवा त्याचं निदान कसं केलं जाऊ शकतं याबाबत माहिती देऊ शकता का? तर आपण जेव्हा डायबिटीज नाही तर मधुमेह बोलतो तर इट इज सिम्पली ब्लड शुगर, म्हणजे रक्ताचे शर्करा लेवल्स वाढतात नॉर्मलपेक्षा. आणि त्याच्यात मल्टिपल कारणं असू शकतात की एकतर इन्सुलिन व्यवस्थित तयार होत नाहीये, नाहीतर इन्सुलिन तयार होतोय पण इन्सुलिन काम करू शकत नाहीये जेवढं त्याला काम केलं पाहिजे. तर जेव्हा आपण टाईप 1 डायबिटीज बोलतो, आपल्या शरीरातल्या जे ऑटो इम्युन डिझीज बोलतो, शरीरातली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती स्वतःच्याच पॅनक्रियाटिक सेल्सवर अटॅक करते आणि त्याच्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही. तर तेव्हा आपण बोलतो की दिस इज टाईप 1 डायबिटीज. तर त्याचं ट्रीटमेंट असतो इन्सुलिन थेरपी. बाकीच्या मेडिसिन्स त्याच्यावर काम करू शकत नाहीत. आपण जेव्हा टाईप 2 बोलतो तो डायबिटीज कॉमन डायबिटीज आहे. तिथे इन्सुलिन वर्क करत नाही, म्हणजे आपण बोलतो इन्सुलिन रेझिस्टन्स. तर त्याच्यात कारणं असतात आपल्या लाईफस्टाईल चेंजेस, आता मॅडम बोलल्यात, वेट, इनॲक्टिव्हिटी, मे बी एजिंग. तर याच्यामुळे सगळ्या टाईप 2 डायबिटीज होतं. अँड व्हेरी ऑफन आपण जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा मेडिसिन्स वगैरे काम करतात, पण इवन जेव्हा टाईप 2 डायबिटीज 10 वर्ष 15 वर्ष होते तर कधी ना कधी इन्सुलिन त्यांना लागू शकतं. आणि जेस्टेशनल डायबिटीज हा असा डायबिटीज आहे जो प्रेग्नन्सीमध्ये होतो फॉर द फर्स्ट टाईम. तर प्रेग्नन्सीमध्ये युजली आपल्या सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये ते दिसून येतं आणि तिथेही आपल्याकडे ट्रीटमेंट ऑप्शन्स सेफ असल्या पाहिजेत. तर मेडिसिन्स नाहीतर इन्सुलिन ते आपण डिसाईड करतो डिपेंडिंग ऑन द शुगर लेवल्स. तर ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण सिम्पटम्स जेव्हा आपण बोलतो डायबिटीसच्या, तर सिम्पटम्स खूप वेळा स्टार्टिंगमध्ये येत नाहीत. सो चेकिंग करणं आणि शुगर चेक करणं दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लेटर स्टेजेसमध्ये सिम्पटम्स असू शकतात वारंवार लघवी होणे, खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, विनाकारण वेट कमी होणे.
सो दीज आर द सिम्पटम्स. आणि मग इन्फेक्शन्स बरे होत नाहीत, वारंवार लघवीला इन्फेक्शन, खोकला, स्किन इन्फेक्शन्स एक्सेट्रा. तर ह्या सिम्पटम्स येण्याआधी आपल्याला इम्पॉर्टंट आहे की डायबिटीज डायग्नोज करणं आणि रेग्युलरली चेकिंग करणं. डॉक्टर दर्शना ठाकूर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर, मला सांगा की गृहिणी किंवा बाहेर काम करणाऱ्या महिला यांच्यामध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढतं आहे का? आणि महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी असतात का? तसंच रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज आणि थायरॉइड आणि गर्भावस्था यांचा मधुमेहाशी नेमका काय संबंध आहे? तर महिलांमध्ये आजकाल मग ते वर्किंग असू देत किंवा गृहिणी असू देत, त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव, आहाराकडे केलेलं दुर्लक्ष आणि त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातला ताणतणाव यामुळे एक प्रकारचा स्थूलपणा सुद्धा येतोय आणि हे त्यात मधुमेहासाठी कारणीभूत आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये तसे सिम्पटम्स काही वेगळे नसतात, बरेच सारे सारखेच असतात. जसं सरांनी ऑलरेडी सांगितलं, भरपूर लघवी होणं, वारंवार तहान लागणं, युरिनच्या ठिकाणी इन्फेक्शन होणं किंवा जखमा भरून न येणं हे दोघांमध्येही असतात. परंतु स्त्रियांमध्ये गुप्तांगाला खाज येणं किंवा प्रजननाचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणं, ज्याला आम्ही पेल्विक इन्फ्लमेटरी डिझीज म्हणतो, ही काही लक्षणं फक्त स्त्रियांमध्ये आढळून येतात. तर वी कॅन लुक इन टू इट. जर असं काही आढळत असेल तर आपण मधुमेहाची तपासणी करू शकता. थर्ड क्वेश्चनकडे जाताना मी सांगू इच्छिते की रजो निवृत्ती म्हणजे मेनोपॉज मध्ये बरेच सारे हॉर्मोनचे डिस्टर्बन्सेस होतात, चढ उतार होतात आणि त्यामुळे अगेन वेट गेन होतं मेनोपॉज नंतर. तर हे वेट गेन, मूड स्विंग यामुळे स्त्रियांमध्ये जर ऑलरेडी डायबिटीस असेल तर तो बळावण्यास कारणीभूत ठरतं. आणि थायरॉइड असू देत, मग तो हायपोथायरॉइड असू दे किंवा हायपरथायरॉइड असू दे, मधुमेही व्यक्तीमध्ये तो शर्करेच्या चढउतारासाठी रेस्पॉन्सिबल असतो. गर्भधारणा आणि मधुमेह हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर त्याला आम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. जर स्त्रीला ऑलरेडी गर्भधारणेपूर्वी डायबिटीस असेल तर तो पूर्णपणे नियंत्रित केल्यानंतरच त्यांनी प्रेग्नन्सी प्लॅनिंग करावं. आणि जर पूर्वीपासून डायबिटीस नाही, मात्र गरोदरपणामध्ये 3ऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे 3rd ट्रायमिस्टरमध्ये जो डायबिटीस होतो, ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो, तर तो लवकरात लवकर डिटेक्ट करून त्याचं नियोजन करणं गरजेचं असतं. कारण प्रसूतीच्या वेळेला जे कॉम्प्लिकेशन होतात किंवा अर्भकामध्ये जे कॉम्प्लिकेशन होतात ते आपल्याला प्रिव्हेंट करायचे असतील तर त्याचं लवकरात लवकर नियोजन करणं गरजेचं आहे. डॉक्टर पराग अग्रवाल यांना मला असं विचारायचं आहे की आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक इन्फ्लुएन्सर असं म्हणतोय की मधुमेह हा समूळ नष्ट केला जाऊ शकतो, तर ते खरं आहे का? आणि रिव्हर्स आणि रेमिशन यांच्यामधला नेमका फरक काय? आणि हा मधुमेह प्रत्येक रुग्णासाठी नष्ट केला जाऊ शकतो का आणि कोणत्या परिस्थितीत? सो सोशल मीडिया फ्रेन्झीच्या या जमान्यामध्ये डायबिटीस रेमिशन आणि डायबिटीस रिव्हर्सल या कन्सेप्ट्सनी खूप प्रसिद्धी घेतली आहे. फर्स्ट एक आपण डेफिनेशन बघू. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते ॲज पर ADA, EASD, डायबिटीस इंटरनॅशनल, डायबिटीस UK, त्यांचे डेफिनेशन अशी आहे की 3 महिन्यापर्यंत विदाऊट ट्रीटमेंट जर तुमचं HbA1c लेस दॅन 6.5 असेल तर त्याला आपण डायबिटीस रेमिशन म्हणतो. डायबिटीस क्युअर म्हणजे डायबिटीसचं पूर्ण लक्षणे पण गेली, रिपोर्ट्स पण नॉर्मल झाली आणि तुम्हाला काही मेडिकेशनची पण गरज नाही आणि ते परत पण येऊ शकत नाही. इकडे मी एक सांगू इच्छितो की वी मे सायलेन्स द डायबिटीज बट द बॉडी विल ऑलवेज कीप इट्स मेमरी. जर आपण अंडरलाईन लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केलं नाही, जसं मॅडमने ऑलरेडी सांगितलं, जर आपली अंडरलाईन लाईफस्टाईल आपण इम्प्रूव्ह केली नाही तर डायबिटीज परत येऊ शकते आणि आपण डायबिटीज क्युअर देऊ शकत नाही. सायंटिफिकली जर कोणी व्यक्ती लठ्ठ असेल, ओबीज असेल, यांचं रिसेंटली डायग्नोज डायबिटीस असेल, त्यांनी वेट लॉसचा प्रयत्न केला, प्रॉपर डाएट आणि लाईफस्टाईल घेतली, डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेतली, तर त्यांना डायबिटीस रेमिशन आपण ऑफर करू शकतो. इन सिलेक्टेड पेशंट्स त्यांना डायबिटीस रेमिशन 3 मंथ्स, 6 मंथ्स, इवन अप टू 1 year पण भेटू शकते. पण सायंटिफिकली डायबिटीस क्युअर होऊ शकत नाही. याच्या मागे आणखी एक कन्सेप्ट आहे, द डिफरंट टाईप्स ऑफ डायबिटीस. टाईप 1 डायबिटीसमध्ये आपल्या बॉडीची प्रतिकारशक्ती आपल्याच पॅनक्रियास विरुद्ध काम करते आणि बाहेरून इन्सुलिन घ्यायची गरज पडते. या टाईप 1 डायबिटीसला सध्या आपण रिव्हर्स करू शकत नाही किंवा रेमिशनमध्ये आणू शकत नाही. डायबिटीस टाईप 2
जे पेशंट जे रिसेंटली डायग्नोस्ड आहे आणि ज्यांनी प्रयत्न केले अशा पेशंटला आपण ऑफर करू शकतो. तर सायंटिफिकली डायबिटीज क्युअर इज नॉट ऑन द टेबल टुडे, बट डायबिटीज रेमिशन इज डेफिनेटली पॉसिबल इन अ सिलेक्टेड पेशंट पॉप्युलेशन. डॉक्टर शेहला शेख यांना पुन्हा एकदा मला असा प्रश्न विचारायचा आहे की कार्डिओ किडनी लिव्हर मेटाबॉलिक डिझीज म्हणजे नेमकं काय आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी हा चिंतेचा विषय का होतोय आणि याचा आणि मधुमेहाचा काय संबंध आहे? असावरी सगळी गोष्टांच्या खूप संबंध आहे. म्हणजे आपण कधी कधी कसं असते ना, एक माणसाला बघते तर आता आपण फक्त बघतो की लिव्हरमध्ये हे प्रॉब्लेम आहे, आपण बघतो की फक्त किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, पण तसं नसते. सायंटिस्टने काय विथ न्यू रिसर्च काय बघितलं आम्ही की हे सगळे प्रॉब्लेमची सुरुवात जी असते ते खूप अगोदर असते. इवन बिफोर हे प्रॉब्लेम्सच्या यायच्या अगोदर पण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्रिव्हेंटिंग ओबेसिटी, वेट गेन जे असते, ज्या मोटापा जे असते ते हे सगळे प्रॉब्लेमची सुरुवात असते. हे सिंड्रोम कशासाठी नाव दिले आम्ही असावरी, कारण आता हे लक्षात आलं आहे की हे सिंड्रोम आपण प्रिव्हेंट करू शकतात. प्रिव्हेंशन म्हणजे की जेव्हा माणसाला असं वाटलं की आता वेट कधी कधी कसं असतं मग असावरी वजन या वर्षाला 2-3 किलोही वाढला, आता पुढच्या वर्षाने परत 2-3 किलोही वाढला. हे 2-3 किलो वजन वेट गेला आपण काय दुर्लक्ष करतात काय नाही त्याच्यात, पण दॅट ॲक्च्युली मेडिकली ऑलमोस्ट स्टेज 1 ऑफ CKM आहे. आणि ते स्टेजमध्ये तुम्हाला प्री डायबिटीज असू शकते, ब्लड प्रेशरची सुरुवात असू शकते, कोलेस्ट्रॉल थोडासा वाढलेला असू शकते आणि हे सगळी गोष्ट रिव्हर्सिबल असतात त्या स्टेजवर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू टॉक अबाउट CKM. ही गोष्ट कशाला इतकी इम्पॉर्टंट आहे, कारण एक पॉईंटच्या नंतर फक्त आजार येते. एकदा ते स्केल टिप झाला आपला अगेन्स्ट नासावरी, फक्त मग तुम्हाला आजारच्या फक्त ट्रीटमेंट असते, मग तुम्ही प्रिव्हेंट करू शकत नाही आजार. आणि ही सगळी गोष्टी जी आहे CKM सिंड्रोम, मेटाबॉलिक सिंड्रोम, हे सगळे आर क्लोजली कनेक्टेड टू डायबिटीज, कारण ते जे सॉईल आहे त्यांचं सगळं कॉमन आहे. तुम्ही जे हे सगळी गोष्टीच्या कॉज बघितले तर एकदम कॉमन आहे. तर द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी जी आहे CKM सिंड्रोमची हे नाही आहे की हे सगळे आजार एकत्र येतात. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही हे सगळे आजारांना प्रिव्हेंट करू शकतात अगर आपण अगोदर दुर्लक्ष नाही केले आणि स्वतःच्या हेल्थवर आणि आपली पूर्ण फॅमिलीच्या हेल्थवर लक्ष ठेवले तर. डॉक्टर असीम मालदार यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा आहे की डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये SGLT2 इन्हिबिटर्स आणि ग्लुटाइड्सचं नेमकं महत्त्व काय आहे आणि हल्ली बाजारामध्ये कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग CGM किंवा इन्शुलिन पंपसारखे खूप महागडे उपकरण उपलब्ध आहेत, तर खरंच त्याचा काही उपयोग आहे का की नुसतं वेस्ट ऑफ मनी त्यांना आपल्याला म्हणता येईल? आणि मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या एका सामान्य रुग्णासाठी याची आवश्यकता किंवा महत्त्व काय आहे? फर्स्ट पार्ट आपण डिस्कस करूया. SGLT2 इनिबिटर आणि GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट म्हणजे ग्लुटाईड. आता ह्या ज्या 2 कॅटेगरी आहेत मेडिसिन्सच्या मागच्या आता 10 वर्षात वगैरे, दीज आर न्यू ॲडिशन्स टू आवर ट्रीटमेंट अगेन्स्ट डायबिटीज. आणि आता मॅडम बोलल्यात की आपण फक्त डायबिटीज नाही तर ब्लड शुगर हा नंबर आपण ते पाहत नाही आहे. आता आपण पाहतोय हार्ट प्रोटेक्शन, आपण विचार करतोय किडनी प्रोटेक्शन, आपण बोलतोय की वेट कसा कमी होऊ शकतो, फॅटी लिव्हर नाहीतर मेटाबॉलिक सिंड्रोम असोसिएटेड लिव्हर डिझीज ते कसं कमी करू शकतो, आपण हार्ट पंपिंग कसं वाढवू शकतो. तर SGLT2 इनिबिटर आणि GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट त्या फक्त डायबिटीज नाहीतर शुगर खाली आणत नाहीत, पण त्यांच्या खूप साऱ्या आपल्या फायदे पण आहेत. म्हणजे हार्ट पंपिंग, वेट लॉस, किडनी प्रोटेक्शन म्हणजे किडनीतून आपलं जेव्हा ॲल्ब्युमिन जातं आणि किडनी फेल्युअर सुरुवात होते, फॅटी लिव्हर डिझीज, या सगळ्या गोष्टींवर इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. आणि ह्या ज्या मेडिसिन्स आहेत दे आर ॲक्च्युअली गुड ॲडिशन्स जे आपण आपल्या पेशंट्सना ऑफर करू शकतो. तसंच जर तुम्ही कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचा विचार केला तर ते एक छोटासा पॅच असतो, आपण ते लावतो आपल्या स्किनवर आणि दर मिनिटाला ते तुमचं शुगर लेवल तुम्हाला दाखवतं. तर त्याचा कॉस्ट असतो, पण बिकॉज ते कॉस्टली आहे म्हणून आपण वापरणार नाही असं नाही आहे. सिलेक्टेड पेशंट्स असतात जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये, जेव्हा आपल्याला स्ट्रिक्ट मॉनिटरिंग हवी, नाहीतर ज्या पेशंट्स जे वारंवार इन्सुलिन घेतात दिवसातून 3 वेळा 4 वेळा, त्यांच्यासाठी इट इज व्हेरी व्हेरी गुड. त्याला आपल्याला शुगर लेवलही कळतात आणि काय खाल्ल्यामुळे किती शुगर वाढते तेही आपल्याला कळतं. तर सिलेक्टेड पेशंट्समध्ये इट इज व्हेरी गुड.
आणि लास्ट तुम्ही म्हटलात इन्सुलिन पंप. आता इन्सुलिन पंप डिव्हाइसेस त्याही खूप कॉस्टली आहेत, बट टाईप 1 डायबिटीजमध्ये दे आर व्हेरी व्हेरी गुड. टाईप 1 डायबिटीज ज्यांना इन्सुलिन छोटा छोटा डोस पण लागू शकतो, दिवसातून 4 वेळा, दिवसातून 5 वेळा. काही ॲक्टिव्हिटीमुळे शुगर फॉल पण होते, काही खाल्ल्यामुळे एकदम राईस पण होते. ह्या सगळ्या गोष्टी त्या इन्सुलिन पंप जर असेल तर मॅनेज व्यवस्थित होतात. म्हणजे नॉट जस्ट हाय शुगर बट ऑल्सो लो शुगर. तर आज आपण जसं डायबिटीजवर चर्चा करतोय तसं डायबिटीजवर विनाकारण खर्चा करायचा नाही आहे, बट these things in selected population in the right patient are very very useful. डॉक्टर दर्शना ठाकूर यांना मला असं विचारायचं आहे की मधुमेहाशी संबंधित भावनिक आणि मानसिक पैलूंबद्दल तुम्ही आम्हाला थोडी माहिती सांगू शकाल का? तसंच मधुमेहाच्या नियंत्रणामध्ये आहार आणि ब्लड शुगरचं होम मॉनिटरिंग याचं नेमकं काय महत्त्व आहे? डायबिटीज किंवा मधुमेह हा फक्त शारीरिक आजार नाही, त्याला काही भावनिक आणि मानसिक पैलू देखील आहे. तर आजकालच्या जीवनामध्ये जो शारीरिक आणि मानसिक ताणतणाव होतो, त्यामुळे शरीरामध्ये कॉर्टिसॉल आणि अड्रेनालिन नावाचे हॉर्मोन्स रिलीज होतात. या हॉर्मोन्समुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. मोरओव्हर काही पेशंट्स जे असतात ते स्ट्रेस ईटिंग करतात, इमोशनल ईटिंग करतात, जे मोस्टली कार्बोहायड्रेट रिच असतं किंवा त्यामध्ये काही ना काही गोड असतं. तर त्यामुळेही रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. हायपोग्लायसिमिया दॅट इज रक्तातील शर्करा सडनली कमी होणं, ग्लुकोजचे प्रमाण सडनली कमी होणं, या बाबतीतली चिंता आणि दीर्घकाळाचा मधुमेह त्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन जसे किडनी कॉम्प्लिकेशन, लिव्हर कॉम्प्लिकेशन, या बाबतीतली चिंता, यामुळे डायबिटिक पेशंटमध्ये एक प्रकारचे नैराश्य देखील येते आणि त्यामुळे त्यांचा जो सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे तो सुद्धा ॲड्रेस करणं गरजेचं ठरते. ज्याच्यामध्ये आपण आहार आणि ग्लुकोज मॉनिटरिंगबद्दल बोलणार आहोत. तर आहार हा मधुमेहाच्या मॅनेजमेंटमध्ये मेनस्टे आहे. त्यामध्ये आपल्याला संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे ॲडिक्वेट प्रोटीन्स, प्रथिनयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात घेणे, जे की अंडी, पनीर, डाळी यांमधून मिळते. भरपूर प्रमाणात भाज्यांचा समावेश करणे आणि कर्बोदक पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट यांचे प्रमाण नियंत्रित करणे, यामुळे आपला आहार संतुलित होतो. त्याचप्रमाणे साखर, गूळ, मध, पॅकेटमधले पदार्थ, कोल्ड्रिंक्स याचे सेवन पूर्णपणे बंद करणे, यामुळे मधुमेह नियंत्रणात करण्यामध्ये खूप मदत मिळते. ग्लुकोज मॉनिटरिंग जसं आपण म्हटलं, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगनी करता येतं, ग्लुकोमीटरनी करता येतं. होम मॉनिटरिंग हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या मधुमेहाच्या नियंत्रणासाठी. जर तुम्ही योग्य प्रकारे होम मॉनिटरिंग केलं तर त्या डेटावरती बेस तुमचे डॉक्टर तुमची औषधांची वेळा आणि मात्रा योग्य प्रमाणात नियंत्रित करू शकतात. त्याचप्रमाणे जे हायपोग्लायसेमिया मी काही वेळापूर्वी बोलले, म्हणजे रक्तातील शर्करेचे प्रमाण सडनली कमी होणे, याचे जे प्रमाण आहे ते आपण होम मॉनिटरिंगमुळे बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो आणि त्यामुळे होम ग्लुकोज मॉनिटरिंग मेक्स अ व्हेरी बिग स्टेप इन मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज. डॉक्टर पराग अग्रवाल यांना मला असा प्रश्न यापुढे विचारायचा आहे की जुनी पिढी म्हणते की मधुमेह झाला म्हणजे साखर खाणं पूर्ण बंद करा. तर फक्त साखर हा एकच शत्रू आहे का? म्हणजे आपली आवडती भाकरी, भाजी, वरण भात किंवा आवडती मिठाई, आपले सगळे आवडते पदार्थ परत खाताच येणार नाही आहेत का आपल्याला? किंवा मधुमेहाच्या रुग्णासाठी एक उत्कृष्ट भारतीय थाळी कशी असायला पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो हे सगळ्यात कॉमन क्वेश्चन आहे जे माझे पेशंट्स मला OPDमध्ये विचारतात की डायबिटीजमध्ये जेवणमध्ये काय. सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज आहे की हा डायबिटीज फक्त साखरेचा आजार आहे. जे काही आपण खातो, पोळी, राईस, स्वीट फूड्स, बाहेरचे आपले कोल्ड ड्रिंक्स, या सगळ्यात कार्बोहायड्रेट्स असतात. ते बॉडीमध्ये जाऊन सिम्पल ग्लुकोज तयार करतात आणि ते कन्वर्ट होऊन फॅटमध्ये स्टोअर होतात आपल्या बॉडीमध्ये. त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते आणि पेशंटची डायबिटीज आउट ऑफ कंट्रोल जाते. अशा वेळी हे खूप महत्त्वाचं आहे की या गोष्टींचं आपण प्रमाण नियमित करायचं. एक आयडियल प्लेट कशी असावी? अर्धी प्लेट शुड बी फुल ऑफ व्हेजिटेबल्स, सॅलड. 1/4 प्लेट और 1/4 प्लेटमध्ये प्रथिने किंवा प्रोटीन्स असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये एग्स आहे, याच्यामध्ये सोया आहे, पल्सेस, लेग्युम्स, डाळी या गोष्टी आहे. आणि 1/4मध्ये आपले सिरियल्स असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये ज्वार, गेहूं, बाजरी, रागी या गोष्टी असायला पाहिजे. काही लोकांना राईस आपण सांगतो की ते कमी करावा किंवा त्यांना आपण ब्राऊन राईस असं सजेशन देतो. या गोष्टींमुळे एक बॅलन्स्ड डाएट आपल्याला भेटणार.
एक फायबरयुक्त आहार राहणार आणि एक लो फॅट फूड राहणार, ज्याच्यामुळे बॉडीमध्ये शुगर स्पाईक होणार नाही. अशा पेशंट्सला डायबिटीस कंट्रोल करणे हे सोपं पडते. पेशंट्स आम्हाला हे पण विचारतात की जर आता डायबिटीज झाली तर अजिबात साखर खाऊ शकत नाही का? पण नाही, मी माझ्या पेशंट्सला ओकेजनली अ स्मॉल बाईट ऑफ स्वीट अलाव करतो. आपला हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करणार आहे की जाता जाता एक छोटासा व्यावहारिक सल्ला आमचे लाखो प्रेक्षक जे आत्ता तुम्हाला बघतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय द्याल? डॉक्टर शैला शेख, तुम्हाला मी सगळ्यात आधी विचारते. माझा मेसेज ही असणार की डायबिटीसवर कधीच दुर्लक्ष करू नका. मॉडरेशनमध्ये जेवण, कन्सिस्टंटली एक्सरसाइज, प्रॉपर मॉनिटरिंग आणि व्यवस्थित सल्ला. अगर आपण हे सगळी गोष्ट केले तर आरामात आपण डायबिटीसवर विन करू शकतात. डॉक्टर आसिम मालदार, तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय सांगायचंय? तर मला एवढंच बोलायचं आहे की खूप वेळा पेशंट्स बोलतात की मला काही त्रास होत नाही. तर याच्यावर तुम्ही विचार करू नका, कारण आत्ता तुम्हाला त्रास होत नाही, आपल्याला पुढच्या कॉम्प्लिकेशन्सवर प्रिव्हेंट करायचं आहे. म्हणून आपल्याला शुगर्स कंट्रोल करायची आहे. आणि शुगर्स कंट्रोल करणं म्हणजे मेडिसिन्स नाहीत, बट आपल्या लाईफ चॉईसेस तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. डॉक्टर दर्शना ठाकूर, तुमचं माइंडिंग स्टेटमेंट जाता जाता काय सो सांगाल? डायबिटीज हा असा आजार आहे ज्यामध्ये बरेचदा म्हणजे 50% वेळा लक्षणं दिसून येत नाही आणि त्यामुळे तो बरेचदा मिस होतो किंवा इट इज टेकन फॉर ग्रँटेड. तर तसं करू नका. डायबिटीस स्क्रीन करा आणि त्याची स्पेशली लक्षणं दिसत असतील जसं की वारंवार लघवी होणं, वारंवार तहान लागणं, जखमा न भरून येणं, गुप्तांगाचं खाज येणं किंवा काही कॉम्प्लिकेशन्सचे सिम्पटम्स जसं की दृष्टीला त्रास होणं, छातीत दुखणं किंवा पोटात दुखणं, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. डायबिटीसला स्क्रीन करा. डॉक्टर पराग अग्रवाल, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? एक आपण म्हणतो की डायबिटीज ऑलवेज विस्पर्स लॉंग बिफोर इट शाउट्स. जर आपली बॉडी वेट जास्त असेल, आपल्याला फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीजची, इतर काही आजार असेल जसे थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर किंवा आपल्याला कमी एजमध्ये लठ्ठपणा असेल, या सगळ्या गोष्टीला आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. अशा पेशंट्सनी स्क्रीनिंग करायला पाहिजे. मनपूर्वक धन्यवाद. आज तुम्ही अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी उपयुक्त माहिती दिली. डायबिटीज पर चर्चा या कार्यक्रमाच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबवर सुद्धा आहोत, तर यूट्यूबवर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि एक्सवर सुद्धा आम्हाला फॉलो करा आणि मधुमेह आणि त्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोचत राहील. नमस्कार.